जय मुक्ताई मुक्ताई वार्ता न्यूज चॅनलमध्ये मी संतोष मराठे आपले हार्दिक स्वागत करीत आहे। विठ्ठल नामाची शाळा भरली तीर्थक्षेत्र मुक्ताई नगरात या विद्यार्थ्यांचा नयनरम्य दिंडी सोहळा। वारकऱ्यांच्या वेशभूषेतील लहान मुले, पालखी मिरवणूक आणि विठू नामाचा गजर अशा विठ्ठलमय वातावरणात संत मुक्ताबाई इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांचा दिंडी सोहळा रंगला। वारकऱ्यांच्या वेशभूषेतील लहान मुले, पालखी मिरवणूक आणि विठू नामाचा गजर अशा विठ्ठलमय वातावरणात विद्यार्थ्यांचा दिंडी सोहळा रंगला। विठ्ठल रखुमाई, संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम महाराज, वासुदेव व अन्य संतांच्या वेशभूषा केलेले विद्यार्थी बैलगाडी रथावर दिंडी सोहळ्यात आकर्षण ठरले। दरवर्षीप्रमाणे यंदाही संत मुक्ताबाई इंग्लिश मीडियम स्कूल मुक्ताईनगर तर्फे आषाढी एकादशी दिंडी सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला। शाळेतील सर्व मुलामुलींनी यावेळी वारकऱ्यांचे पोशाख परिधान केलेले होते। कोणी विठोबा रुक्मिणी तर कोणी वासुदेव वारकरी बनले होते। मुलींनी आकर्षक नऊवारी साडी नेसून छान पावली, तुळशी वृंदावन घेऊन सकाळी शाळेच्या मैदानावरून निघालेला पालखी सोहळा शहरातून प्रवर्तन चौक ते भुसावळ रोड मार्गे पुन्हा शाळेत सांगता होत पार पडताच पंढरपूरच्या वारीप्रमाणेच दिंडी सोहळ्याचे देखील इथे आयोजन करण्यात आले होते। मुलांच्या हातात भगवे झेंडे तर मुलींच्या डोक्यावर तुळशी वृंदावन हे बघून जणू खरंच पंढरपूरच्या वारीला निघाल्याचा भास होत होता। एरवी आईसाहेब मुक्ताई यांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेल्या भूमीत संत विचार रुजविणे आणि भावी पिढी निर्व्यसनी शाकाहारी व्हावी यासाठी विविध शाळा प्रयत्न करीत असल्याचे या माध्यमातून दिसून येते। एरवी शाळेच्या गणवेशात असलेले लहान मुलं मुली आज मात्र पांढरा जब्बा, डोक्यावर टोपी, कपाळी बुक्का, गळ्यात टाळ आणि नऊवारीत आलेल्या मुली केसात गजरा, डोक्यावर तुळस आणि विठ्ठल नामाची शाळा भरली, शाळा शिकताना तहान भूक करली या अभंगाप्रमाणे विठ्ठल रखुमाईच्या भक्तीत दंग झालेले बालवारकरी मुक्ताईनगरमध्ये अवतरलेले दिसून येत होते। यावेळी ज्ञानाच्या मंदिरात भोळ्या विठ्ठलाच्या हरिनामाचा गजर झाला आणि अवघी शाळा दिंडी सोहळ्याच्या भक्तिरसात तल्लीन झाल्याचे पाहायला मिळाले। शाळेच्या प्राचार्या व त्यांचे सहकारी शिक्षिकांनी जय जय रामकृष्ण हरी, रूप पाहता लोचनी, सुख झाले हो साजनी, ज्ञानोबा माऊली तुकाराम या अभंगाच्या तालावर आणि टाळ, वीणा व मृदंगाच्या तालावर ठेका धरत नृत्य तसेच विठ्ठल फुगडी खेळून प्रत्यक्षात श्री क्षेत्र पंढरपुरातील भक्तिमय वातावरण शाळेसह दिंडी मार्गावर निर्माण केलेले होते। विद्यार्थी आणि शिक्षकांनी पारंपरिक वारकरी वेशभूषा, तुळशी व भगवे ध्वज घेऊन अभंगाच्या ठेक्यावर नृत्य व फुगडीचा आनंद घेऊन या नयनरम्य सोहळ्यात आपली भक्ती अभिव्यक्त केली। दिंडी आटोपल्या ताळ मृदंगाच्या गजरात विठुरायाची भजने गात आणि पसायदान म्हणत या सोहळ्याची सांगता झाली। सर्वात आधी नमस्कार, मी सौ प्रियंका शरदचंद्र पवार, विद्या भारती शैक्षणिक मंडळ अमरावती द्वारा संचलित संत मुक्ताबाई इंग्लिश मीडियम स्कूल आम्ही दरवर्षी आषाढी एकादशीला हा आषाढी एकादशी सोहळा साजरा करत असतो। तसेच वारी आगमनचा सोहळाही आम्ही करीत असतो। दादा आमचे जे दादा आहेत, रावसाहेब दादा शेखावत, आमच्या संस्थेचे अध्यक्ष, त्यांना या सगळ्या ऍक्टिव्हिटीज खूप आवडत असतात। तसेच ते आम्हाला खूप प्रोत्साहन देत असतात, म्हणून आम्ही दरवर्षी हे सगळ्या ऍक्टिव्हिटीज सेलिब्रेट करतो। आज आषाढी एकादशी निमित्त विद्याभारती शैक्षणिक मंडळ अमरावती द्वारा संचलित संत मुक्ताबाई इंग्लिश मीडियम स्कूल या शाळेची दिंडी काढण्यात आलेली आहे। आणि आजचा जर दिवस म्हटला तर आषाढी एकादशीचं हे जे महत्त्व आहे हे आपल्या जीवनामध्ये अनन्यसाधारण असं महत्त्व आहे। जसं की शेतकरी राजा असतो, तो सुगीच्या दिवसांमध्ये धान्याची भरभराट करून सर्व धान्य आपल्या घरामध्ये आणत असतो आणि साठवलेलं धान्य हे वर्षभर हे खाण्यासाठी वापरत असतो। त्याच पद्धतीने
आजचा दिवस आहे. तर आजच्या या दिवशी संपूर्ण महाराष्ट्रातील भक्तगण हे विठुरायाच्या चरणी नतमस्तक होतात आणि भरभरून आशीर्वाद घेतात आणि ते आशीर्वाद हे वर्षभर पुरतील असे विठुरायाकडे प्रार्थना करतात. तर असं हे आषाढी एकादशीचं महत्व आहे. आमच्या या संत मुक्ताबाई इंग्लिश मीडियम स्कूल मार्फत दरवर्षी आषाढी एकादशी निमित्त दिंडी सोहळा, त्याच पद्धतीने एक पालखी सोहळा म्हणून आयोजित केला जातो. त्यामध्येही आमच्या विद्यालयाचा हा दरवर्षी सहभाग असतोच.